आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये आपले स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज आपण बोलूया फिल्मी दुनियामधले एक अशा चमकत्या ताऱ्याला ज्यांनी मागील 40 वर्षांपासून तुम्हाला एंटरटेन केलं आहे। 100हून जास्त चित्रपट केलेत, कधी कॉमेडीमध्ये, कधी ट्रॅजेडीमध्ये, कधी हिरोच्या रूपामध्ये, कधी रागामध्ये, कधी वडिलाच्या रूपामध्ये, प्रत्येक रूपामध्ये तुम्ही या सुपरस्टारला जबरदस्त प्रेम दिले। प्लीज वेलकम सदाबहार एव्हरग्रीन अनिल कपूर। आपकी अदालत मध्ये आमंत्रित करूया आजचे जज, JNUचे फॉर्मर प्रोफेसर, माहितीतील विचारक, थिंकर, लेखक डॉक्टर पुष्पेश पंत। आणि याआधी की आपकी अदालत मध्ये आजचा खटला सुरू करू, प्रश्न आणि आरोपांचा आपण भाग सुरू करू, आजचे जज डॉक्टर पुष्पेश पंत यांची परवानगी मागूया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्यात यावी। तर आता आपकी अदालत मध्ये खटला सुरू करूया। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप सुपरस्टार अनिल कपूर यांच्यावर। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अनिल कपूर यांच्यावर आरोप आहे की हे स्वतःवरच मंत्रमुग्ध असतात। अनिलजी, ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःला आरशात पाहतात असे वाटतं मंत्रमुग्ध आहात स्वतःवरच। नाही ते माझ्या मते दुनियामध्ये असा कोणताच कलाकार नाहीये जो स्वतःचा फॅन नाहीये, स्वतःचा सेल्फ ऑब्झर्व्ह नाहीये। मला वाटतं सगळेच आहेत। माझा डिफरन्स आहे, वेगळी ही गोष्ट आहे की मी ट्रान्सपरंट आहे, मी ऑनेस्ट आहे, मी खरं बोलतो। बाकी लोक एखाद्या वेळेस खरं नाही बोलत। आता मी एक गोष्ट सांगेन की आता मी कधी कधी मी आरशामध्ये बघतो तेव्हा काही लोकांचं मनोरंजन सुद्धा करू इच्छितो। कधी कधी आहे ना, तो आरसा जात असतो। काही लोक आहेत ना माझ्यासोबत आहेत, दीपक आहे मेकअप आर्टिस्ट, जसं 35 वर्षापासून आहे, तर मी त्याला म्हणतो अरे जरा कॉन्फिडन्स दे ना। तर मी स्वतःला आरशात बघतो आणि कोणी कौतुक करे ना करे, मी तर नक्की बोलतो काय दिसतोय यार, काय दिसतोय। आता हे लोकांना खुश करण्यासाठी लोक म्हणतात की फक्त आरशामध्येच नाही, जर काही सिगरेटच्या डब्याचा कागद दिसला, पाणी दिसले, त्यात पण आपला चेहरा पाहतात। बस चेहरा दिसायला हवाय। नाही असं काही नाहीये। मी तुमचे मित्र आहेत अनुपम खेर, ते बोलतात की तुम्ही अनिल कपूरला विचारा 2 आणि 2 किती होतात, ते बोलतात की 2 आणि 2 4 अनिल कपूर। कारण की मी कामच असं करतो, जो एक नाही करू शकत, मी 4 लोकांचं काम फिल्म मध्ये एकटा करतो। मी खूप मेहनत करतो यासाठी, त्यामुळे यासाठी ते बोलत असतील। परंतु ही सवय आतापासून नाहीये, लहानपणापासून आहे। तुम्ही ज्या जुन्या घरामध्ये राहत होते तिथे कुटुंबासोबत तुमचे वडील, बोनी सगळेजण एकत्र, तिथे जे शेजारी होते ते बोलायचे की गच्चीवर सकाळी सकाळी येऊन एक मुलगा वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिंग करायचा, तोंड बनवायचं, तर आम्ही विचार करायचो कपूरच्या घरी पागल तर नाही आला। नाही आताही वेळाच समजतात। आता खूप 40 वर्ष झाले त्याला आता या गोष्टीला। जेव्हा मी टेरेसवर जायचो आणि तेव्हा मी कलाकार बनू इच्छितो, ऍक्टर बनायचं होतं, इच्छा होती, काम करायचं होतं, मला खूप काम करायचं, काही काम असं छोटं मोठं काम होतं, तो प्रयत्न करायचो। आताही काम हवंय, आता तुमच्याकडे काही असेल तर सांगा मला। त्याच प्रकारे भुकेलेला, त्याच प्रकारे पागल आहे आणि माझी इच्छा आहे की मी आयुष्यभर असा आता 100 फिल्म केल्यानंतर सुद्धा भूक अजून आहे का? आता तर भूक सुरू झालीये, खरं सांगतोय मी। परंतु हे खरं आहे का की लहानपणी तुम्ही प्रोड्युसर बनू इच्छित होते, बोनी कपूरला ऍक्टर बनायचे होते? नाही
नाही, नाही, नाही. बोनीसोबत एक किस्सा आहे. बोनी साहेबांसोबत एक किस्सा आहे माझा. मी हे मी त्यांच्यासोबत एक प्ले केला होता. तर त्या प्लेमध्ये त्यांनी माझ्या फादरचा रोल केला होता आणि मी माझ्या मते मी मुलाचा रोल केला होता. जे आहे ते खरं तर ते माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठे आहेत बाय द वे. ते 1 वर्ष मोठे आहेत आणि ते तुमचे वडील वाटतात. जर त्याने हा इंटरव्ह्यू पाहिला तर तर ही सगळी माझी प्लॅनिंग आहे सर. मोठ्या भावाला बापाचा रोल. अर्जुनला आधीच काका बनवून टाकला. करेक्ट आहे. कारण मला काम मिळत राहतो ॲज हिरो. पण तुम्ही इतके तरुण दिसता कसे? दिसतो कसा म्हणजे आहे. मी आहे. आता भाऊ ते 61 वर्षांचे इतके मोठे दिसतात बोनी कपूर. तुम्ही 60 वर्षांचे तरुण. आता 61 वर्षाचा मी काही दिवसांनी होणार आहे. काय सांगू मी खूप आनंदी आहे. आनंदी आहे. इतकं प्रेम मिळालंय बघा तुम्ही जे मला हे काही दाखवलंय हे सगळं. या सगळ्या फिल्म मी केलेल्या आहेत आणि हे सगळे दृश्य मी भरपूर दिवसानंतर पाहिलेत. थँक यू सो मच. मजा आली. झकास. थँक यू सो मच. परंतु सुरुवात तुमची अशी नव्हती झाली. मी ऐकलं की जो पहिला चित्रपट तुम्ही केलात, ज्यामध्ये तुम्ही शशी कपूरच्या बालपणीचा रोल केला होता, तो चित्रपट कधी रिलीज झाला नाही. तुम्ही पुणे इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलात, तिथे रिजेक्ट केलं गेलं तुम्हाला. रॉकी फिल्मसाठी तुम्ही गेलात, दत्त साहेबांजवळ तुम्ही रोल मागण्यासाठी, त्यांनी सुद्धा तुम्हाला रिजेक्ट केलं. यामुळेच मी ऑब्सेस आहे स्वतःशी. त्यामुळे कदाचित अनुपम साहेब म्हणतात की एक नाही 4-4 अनिल कपूर आहेत. हे रिजेक्शन माझ्या मते खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे अँड स्पेशली आय थिंक इनिशियल स्टेज ऑफ युअर करिअरमध्ये जेव्हा तुम्ही आपलं स्वतःचं करिअर कोणत्याही गोष्टीमध्ये सुरुवात करता, फेलियरने सुरुवात हो किंवा रिजेक्शनने हो, तर ते तुम्हाला कुठे ना कुठे मेहनत करण्यासाठी स्वतःसाठी ऑब्सेस करते, मजबूर करते आणि मग खूप मजा येते त्यामध्ये. की हे ऑब्सेशन यासाठी झाले की जेव्हा सफल झाले तेव्हा एका बाजूला दिलीप कुमार, एका बाजूला अमिताभ बच्चन अशा लेजंड सोबत काम करण्याची संधी मिळाली तुम्हाला. ती तर प्लॅनिंग होती माझी. आणि शक्तीची गोष्ट करताय तुम्ही, शक्तीची. शक्तीमध्ये काय झालं होतं की जेव्हा जावेद साहेबांनी मला ती गोष्ट सांगितली, "अरे, याच्यामध्ये एक रोल आहे अमिताभच्या मुलाचा अँड आपलं दिलीप कुमार साहेब आजोबा आहेत फिल्ममध्ये." मी बोललो, "अरे, ही तर कमाल झाली. बेटा, बाप आणि आजोबा. टू ऑल द ग्रेटेस्ट ॲक्टर दिलीप कुमार अँड अमिताभ बच्चन." खरं तर त्यावेळी काही काम वगैरे नव्हतं माझ्याकडे आणि मी उगाचच स्वतःला ग्रेट समजत होतो. तर मी म्हणालो की ही कास्टिंग कुणी करू नाही शकत. आणि बघा, देवाने ऐकलं सुद्धा, की ती फिल्म रिलीज झाली आणि त्याच्यामध्येच माझी वो 7 दिन रिलीज झाली आणि वो 7 दिन यशस्वी झाली आणि कलकत्त्यामधल्या कुणी एका फॅनने मला ते पोस्टर पाठवलं शक्तीचं, ज्यामध्ये आम्हा तिघांचे फोटो होते. युसूफ साहेब, दिलीप कुमार साहेब, अमिताभ साहेब आणि माझा सुद्धा फोटो आहे. तर माझ्यासाठी सुपरहिट झाली ना फिल्म. रोल काहीच नव्हता फिल्ममध्ये. खरं तर तो रोल असा होता की खूप लोकांनी आजपर्यंत मला फिल्ममध्ये पाहिलंच नाहीये. कारण की बिगिनिंगमध्ये मी येतो 2 सेकंदासाठी आणि शेवटी अमितजीच्या मृत्यूनंतर माझा 2 सेकंदाचा रोल आहे. तर काही लोक उशिरा यायचे, त्यांनी मला पाहिलं नाही. आणि अमितजींची जशी डेथ होऊन जायची, तर ऑडियन्स ते निघून जायचे, थिएटर सोडून जायचे. तर त्यांनी मला पाहिलं नाही. पण पोस्टरवर आणि टायटलमध्ये माझं नाव आहे. जसं की ते काय होतं की जे हिस्टोरियन्स असतात, ते कधी-कधी विसरून जातात की तुम्ही काय-काय केलंय तुमच्या जीवनात. तर मी विचार केला की हिस्टोरियन्स लिहू ना लिहू, मी तर आपलं नाव हिस्ट्रीमध्ये लिहून टाकणार. परंतु बघा, अमिताभ बच्चन ज्यावेळी हिट झाले होते, तुमचे पण पिक्चर हिट व्हायला सुरू झाले होते. आता ते आजोबांचे रोल करत आहेत, तुम्ही अजून पण हिरो बनलेले आहात. ते काय मी आजोबांचा रोल लहानपणीच केला होता. ईश्वरमध्ये. आणि ईश्वरच्या कृपेने मला एक एक अ, अशी माझ्या मते एक गोळी मिळाली, जी मी थोडी खाल्ली तर उपरवाल्याची मेहरबानी झाली. तुम्हा लोकांचं प्रेम. प्रयत्न करतोय की अजूनही थोडा बहुत रोल मिळून जातात, तर लोक म्हणतात की लीडिंग रोल आहे. पण ॲक्चुअली असं नाहीये रजत साहेब.
जितके मी युसूफ साहेब आणि अमिताभ साहेबांकडून शिकलोय, कुणाकडून शिकलो नाही. खरंच मी त्यांना फॉलो करतो. युसूफ साहेबांनी काय केलं, दिलीप कुमार मी युसूफ साहेब यासाठी म्हणतो, की माझे डॅडी त्यांना युसूफ साहेब म्हणायचे. माझे डॅडी जे आहेत मुघल आझममध्ये असिस्टंट होते. खूप जवळचे मित्र होते युसूफ साहेबांचे. त्यामुळे आमच्या घरात दिलीप कुमार साहेबांना युसूफ साहेब म्हणतात. त्यामुळे मी युसूफ साहेब म्हणतोय आणि अमितजी. तर हे जे फनकार आहेत माझ्या मते या हिंदुस्थानाचे, असे फनकार ना होते ना येतील. असे फनकार ना येणार नाहीत. माझ्या मते नाही वाटत असे फनकार येतील. तर मी तर एक एक छोटासा कलाकार आहे त्यांच्यासमोर आणि जे काही माझं ज्ञान आहे त्यांच्याकडून आहे. टू बी हॉनेस्ट विथ तुम्ही यू. दिलीप कुमार साहेबांसोबत 3-3 फिल्मी केल्या आहेत. तर आणि खूप कमी लोकं असतील ज्यांना त्यांच्यासोबत 3-3 फिल्म करण्याची संधी मिळाली असेल, तर काय बघत होतात? भीती नाही वाटायची? इतका मोठा कलाकार जो स्वतःच इन्स्टिट्यूशन आहे आपल्या स्वतःमध्ये? बघा रजत साहेब, मला मला लोक काही विचारतात ना, की तुमचं एवढं मोठं करियर, काय रिझन काय आहे? मी आय एम अ गुड लिस्नर. मी खूप ऐकतो, मी बघतो, मी ऑब्झर्व्ह करतो, निरीक्षण करतो. मग ते युसूफ साहेब, त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. ज्या पद्धतीने ते मेहनत करत होते. आज पण माझ्या लक्षात आहे ते मशालमध्ये ते उर्दूमध्ये आपले संवाद लिहून घेत होते. मी ते शिकलो. माझ्या मनामध्ये कोरलं. मी मुबारका पण करत होतो. तेव्हा माझी बायको मला म्हणायची, "तू वरती बसून करतोयस काय?" मी डायलॉग जे आहेत ते वरती बसून लिहत बसायचो. तर ती बोलली, "अरे तू मुबारका करतोयस? तू असा वागतोय जसा तू अनीश नाही, स्पिलबर्गची फिल्म करतोयस." माझ्यासाठी प्रत्येक फिल्म स्टीव्हन स्पिलबर्गची आहे. तर ही शिक्षा मी त्यांच्याकडून शिकलो, की प्रत्येक डायलॉगला त्यामुळे दादा मुनींकडून मी एक गोष्ट शिकलो. जेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलं होतं, अशोक कुमार साहेब, अशोक कुमार, द ग्रेट अशोक कुमार, वन ऑफ आवर ग्रेटेस्ट ॲक्टर्स अशोक कुमार. रिअलिस्टिक, नॅचरल ॲक्टिंग जे अशोक कुमार साहेब, मोतीलाल साहेब करायचे माझ्या मते, आम्ही सर्व त्यांच्याकडून शिकलो, की कसं रिअल ॲक्टिंग करायची. तर या सगळ्या गोष्टी मी सीनियर लोकांकडून शिकलो, युसूफ साहेबांकडून शिकलो. मग आपले यंगस्टरसोबत मी काम केलं, की जसे झोया अख्तरसोबत मी दिल धडकने दो केली. मी स्लमडॉग मिलेनियर केली डॉनी बॉयलसोबत. कुणी करायला सांगितली मला ती पिक्चर? माझ्या मुलाने सांगितली. हर्षवर्धन कपूरने सांगितलं मला ती पिक्चर. तर त्याने ती स्क्रिप्ट वाचली. तो म्हणाला, "डॅडी फिल्म करा." मी बोललो, "नाही यार, ती प्रियंका चोपडाच्या फादरचा रोल आहे आणि रणवीर सिंगच्या फादरचा रोल आहे." तर बोलला तो, "लोक हे नाही बघत, की कोणाच्या वडिलांचा आहे, की कोणाचा ग्रँडफादर. लोक रोल बघतात." हे एक छोटासा तरुण मुलगा मला सांगतोय. तर त्याच्याकडून मी हे शिकलो. तर मी जो आहे तो मी ऐकत राहतो. लोकांकडून ऐकत राहतो. आज पण कदाचित मी काही शिकूनच जाईन, काही समजूनच जाईन. खूप सारी जनता आहे इथे आणि आपण जनतेला देखील प्रश्न विचारूया. त्यांच्या मनात पण भरपूर प्रश्न असतील तुम्हाला विचारण्यासाठी. परंतु माझ्याकडे पण भरपूर सारे आरोप आहे. खूप मोठी लिस्ट आहे. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अनिल कपूर यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा अजून एक भाग. तुम्ही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलात, यांच्यासोबत खूप सारे चित्रपट पण केलेत, 1-2 फिल्ममध्ये मोठे सीन, इंटिमेट सीन पण झाले, परंतु तरी पण काही स्कॅन्डल नाही बनले. रजत साहेब, आज तर तुम्ही माझी वाट लावाल. कदाचित हे खरं असतं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत फिल्म स्टार अनिल कपूर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अनिल कपूर यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांना खूप पकवतात. तुमचे सगळे मित्र मला हे सांगतात की हे इतके पकवतात आणि सांगतात स्वतःला इतके सिरियसली घेतात, घरामध्ये पार्टीसाठी लोकांना बोलवतात, परंतु स्वतः ब्युटी स्लीपसाठी झोपायला निघून जातात. नाही, काय आहे की रजत साहेब, की मला असं वाटतं की मी इतका नशीबवान आहे की माझा जन्म हिंदुस्थानमध्ये झाला. याहून चांगला कोणता देश नाहीये. मग मला स्वतःला इतका नशीबवान समजतो की माझे आई-वडील ज्यांनी मला एवढं सगळं काही दिलं. मग मला एक अशी पत्नी मिळाली, जी एक माझी मैत्रीण होती. मग माझी गर्लफ्रेंड बनली आणि आज माझी पत्नी आहे. 3 मुलांची आई आहे आणि आम्ही एकत्र आहोत 43 वर्षापासून. 40 आणि 3 किती होतात? 43. 43. तर ऑब्व्हियसली लोक तर हेच म्हणतील की 43 इयर्स झाले, 40 वर्षापासून होऊन गेलं आणि एकाच मुलीसोबत आहेत, बोरिंग नाही झाला?
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा लोकांना बोरिंग बोलतात. मला सांगितलं गेलं होतं, की "अरे बाबा तू लग्न नको करूस." लग्न त्यावेळेस असं असायचं, की बॅचलर आहे, तर तुझं क्रेझ राहील, मुलींमध्ये क्रेझ राहील. तुझे चित्रपट नाही चालणार. अरे तू रोमॅन्टिक फिल्म करतोय आणि तू लग्न करतोयस? तर मी म्हणालो, की "ते लोकं बोलतायत तर नाही करायचं मी 100% करेन." आणि मित्रांनो, रजत साहेब मी ज्या दिवशी लग्न केलं, त्या दिवसापासून आय नेव्हर लुक बॅक. मग माझ्या घरामध्ये पार्टीज होत होती. सगळ्यांना बोलवायचो. सगळे यायचे माझ्या घरी. काही असे देखील कलाकार होते जे येत होते, मित्र होते. मी नाव नाही घेणार. काही असे देखील लेखक होते, डायरेक्टर होते. तर पार्ट्या चालत राहायच्या पूर्ण रात्र. पण मी 10, 10:30, 11:30, 11 वाजेपर्यंत मला झोप यायची. मी जाऊन झोपायचो. ते लोक सकाळपर्यंत सुरू राहायचे. आणि मी सकाळी उठून फ्रेश शूटिंगला जायचो. तर त्यातले किती लोक असे आहेत सर, जे आज बोलतात की कदाचित आम्ही जाऊन झोपलो असतो. कारण की मला वाटतं की तुम्ही द स्लीप इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट बिकॉज ऑफ युअर फेसिंग एज कॅमेरा. कॅमेरा फेस करणार आहात. कुठे ना कुठे तुम्ही चांगल्या प्रकारे झोपलात तरच तुम्ही फ्रेश दिसाल ना. एक्सरसाइज करू शकाल, काम चांगलं करू शकाल. तुम्ही पूर्ण रात्र जागाल, दारू प्याल, सिगारेट प्याल, तर सकाळी तुमच्या चेहऱ्यावर ते दिसेल ना. आज मला बोलतात तुम्ही यंग वाटतोय, कारण मी बिगिनिंगला बोरिंग आयुष्य जगलोय. त्यांनी खूप अय्याशी केली, खूप खूप एन्जॉय केलं. क्रेझ होतं, हे होतं वगैरे, वगैरे. बट आय फील तुम्हाला जर मोठी रेस खेळायची असेल, तर या सगळ्या गोष्टींची सवयी सॅक्रिफाईस केला पाहिजे. बघा सॅक्रिफाईसचा अर्थ काय झाला? कोणी व्यक्ती एक संजय दत्तवरती फिल्म बनवत आहे, कोणी तुमच्या जीवनावर फिल्म बनवू इच्छितो कधीच का? नाही बनणार. माझ्या लाईफवर कशी बनवू शकते? खूप बोरिंग आहे. काहीच नाहीये कॉन्ट्रोवर्सी माझ्या. नाही झाली आहे. काहीच कॉन्ट्रोव्हर्सी नाहीये. कोणतेच प्रेमाचे किस्से वगैरे नाहीयेत. काय करूया? मला असं वाटतं हे काहीतरी करायला हवं. काही आय एम स्टिल यंग. आता जॅकी श्रॉफ हे म्हणतात की स्वतःच्या कामाला इतकं गंभीरतेने घेतात, जर कोणता फाईट सीन असेल आणि त्यांना खूप फिल्ममध्ये तुमचा मोठा भाऊ बनवावं लागलं आणि तुम्ही मोठ्या भावाची धुलाई करत असतात, ते म्हणतात की खरोखरच मारतो हा. हे माझं नाव जॅकी गुलशन गुरव जे माझे खूप जवळचे मित्र, पण आम्ही सर्वांनी एकत्र सुरू केलंय. त्यांनी माझं नाव खराब केलंय. गुलशन ग्रोवर तर मला बोलत होते की त्यांच्यासोबत जेव्हा फाईट सीन असतो तेव्हा मी सगळ्यांना सांगतो की झंडू बॉम्ब घेऊन जा. नाही, असं नाहीये. मॅटर ऑफ फॅक्ट मला असं वाटतंय, की मग ते फाईट असो, मग ते सीन असो, काही असो दे फिल्ममध्ये. मी काय थोडासा माझी इच्छा आहे, की ती चांगली हो. तर थोडा बहुत रिहर्सल जास्त करवतो. एक किस्सा ऐकवतो तुम्हाला. छोटासा किस्सा आहे. मी वेलकमची शूटिंग करत होतो. डेझर्टमध्ये शूटिंग करत होतो. तर पंखे लागले होते. गरमी होती. तर नानासाहेब होते तिथे, डिंपल, नसरुद्दीन शाह वगैरे, वगैरे. यार पंख्याला कमी करा यार. साला धूर जात आहे. डस्ट चाललीये. मला इरिटेट होत आहे. एवढ्यात मी कुठे बाहेर गेलो होतो. मी आलो, तर मी बघितलं की पंखे वगैरे जास्त चालत नाहीयेत. तर मी बोललो, "चालवा पंखे." तर नसीर, नाना आणि डिंपल यांनी मला असं डर्टी लुक दिला आणि अनिस साहेब हसायला लागले. हे ते असं होते आणि हा बोलतोय, चालवा यार, लाईट टाका यार, 20-25 रिफ्लेक्टर लावा माझ्या डोळ्यामध्ये. लेट मी लुक गुड. बघा, लाईट लावणे, पंखे चालवणे तर ठीक आहे. जॅकी श्रॉफ म्हणतात की एक सीन होता थोबाडीत मारण्याचा. तुम्ही 32 खाण्याखाली मारल्यात, तोंड सुजलं त्यांचं. नाही, त्याने मारले मला. जॅकीने मारले. काय झालं होतं की त्याने मला थोबाडीत मारली, खूप सॉफ्टली मारली. मी म्हणलं, काय करतोय यार? ह्याचा फील नाही येत, मार तू. खरंच मार बोललो तर खरंच मारले त्याने. शॉट करेक्ट झाला पण. एक बेटाचा सीन होता, ज्यामध्ये तुम्ही स्वतःला मेरी गो राउंड खूप मोठा असा पाळणा होता, त्यावर बांधून घेतले आणि तो पूर्ण फिरत होता आणि माधुरी दीक्षित खूप निराश होत्या की हे काय करतायत. सर हे मी आज तुम्हाला सांगूनच टाकतो. मी तिथे मेहनत नव्हतो करत. मी माधुरीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा माधुरीचं लग्न झालं नव्हतं. तुम्ही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलात, यांच्यासोबत खूप सारे चित्रपट पण केलेत, 1-2 फिल्ममध्ये मोठे सीन, इंटिमेट सीन पण झाले, परंतु तरी पण काही स्कॅन्डल नाही बनले. त्यामुळे मी बोललो वेळ अजून बाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे. अजूनही यंग वाटतोय. तुम्ही फिल्म पण असे केले की फिल्ममध्ये तर 2-2 हिरोईनचे नवरे झालात.
परंतु खऱ्या आयुष्यात काहीच नाही केले. नाही, असं नाही झालं. खऱ्या आयुष्यात आता काय सांगू, खूप घाबरतो मी. कापतो मी. माझा एक संवाद होता नो एंट्रीमध्ये, खूप फेमस झाला. मैं अपने ही घर में घबराया घूमता हूँ. खूप फेमस आहे. माझी ती ऍक्च्युअली मी ऍक्टिंग नव्हतो करत, रिअल लाईफची स्टोरी आहे ती माझी. अपने ही घर में मैं घबराया घूमता हूँ. आणि हे घरवाली बारवालीचे सीन होते, यात पण काही सत्यता होती? रजत साहेब, आज तर तुम्ही माझी वाट लावाल. कदाचित हे खरं असतं. परंतु जो अभिनेता स्वतःला इतका सिरियसली घेतो, जो सेटवर कोणाला गंमत पण करून देत नाही, तो कॉमिक रोल कसा काय करतो? हसतात लोक तुमच्या गोष्टी ऐकून ऐकून, बघून बघून. बिकॉज मला रजत साहेब असं वाटतं, की जी कॉमेडी जी आहे ना, इट्स अ व्हेरी सिरियस बिझनेस. जसं मिस्टर इंडिया, चमेली की शादी, नो एंट्री, वेलकम, आता हे मुबारक आहे. लोक समजतात कॉमेडी आहे, एंटरटेनर आहे, तर आरामात तुम्ही सेटवर गेलात आणि फिल्म बघितली, त्यावर मग तुम्ही लोक हसलात. यासाठी इट्स अ व्हेरी सिरियस बिझनेस. जर अनिस साहेब सुद्धा हे म्हणायचे, जे डिरेक्टर आहेत आमचे, ते म्हणतात की जेव्हा मी सगळ्यात खराब मूडमध्ये असतो ना, तेव्हा मी सगळ्यात चांगली कॉमेडी सीन लिहितो. सो ऑन द सेट इट्स अ व्हेरी व्हेरी सिरियस ॲटमॉस्फिअर. कारण की कॉमेडीचं सिरियस बिझनेस, त्याला खूप मेहनत करावी लागते. तुम्ही रोमॅन्टिक फिल्म कुणासोबतही करू शकता, तुम्ही रोमॅन्टिक सीन कुणासोबतही करू शकता, ड्रामा, ॲक्शन करू शकता, सगळं काही करू शकता. लो अँगल लावला, लाईट अँड शेड करून टाकला, लाल लाईट, पिवळी लाईट, छान छान कपडे घातले, स्वित्झर्लंडमध्ये जाऊन शूटिंग केलं, न्यूयॉर्कमध्ये शूटिंग केलं, गाणे वाजतायत, हाय स्पीडमध्ये जात आहेत. हो, काय साला काय दिसतोय, काय ऍक्टिंग करतोय. कॉमेडीमध्ये हे सगळं नाही चालणार रजत साहेब. कॉमेडीमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते आणि एकतर तुम्हाला कॉमेडी येते किंवा नाही येत. परंतु तुम्ही नाना पाटेकर, जे प्रत्येक चित्रपटांमध्ये रागात दिसतात, त्यांच्यासोबत कॉमेडी करता. बघा, ही जी फिल्म आहे वेलकम, उदयभाई आणि मजनूभाई इतकी यशस्वी झाली. पहिली फिल्म यशस्वी झाली, दुसरी फिल्म सुद्धा यशस्वी होईल. बघा, कॉमेडी लिखित असते, सिच्युएशनल कॉमेडी. तर मी आणि नाना तर सिरियस आहोत पिक्चरच्या आतमध्ये. माझं कॅरेक्टर थोडंसं ओव्हर थोडंसं एक्स्ट्रोवर्ट आहे. नानाचा खूपच सिरियस अँग्री आहे. आम्ही लोक जे आहोत ते सिरियसली करतो. सिच्युएशनल कॉमेडी आहे. तर या प्रकारे नानासाहेब ज्या रोल लिहिला गेलाय, आणि नानासाहेब तर खूप मोठे फनकार आहेत, खूप मोठे ऍक्टर आहेत. असे ऍक्टर खूप कमी आहेत हिंदुस्थानामध्ये. माझ्या मते मी मोठ्या मोठ्या ऍक्टरांचं नाव घेतलं तेव्हा नाना पाटेकर सुद्धा आहेत. तर त्यांच्यासोबत काम करायचे तर ते सिरियस आहेत आणि ज्या पद्धतीने फिल्म लिहिली आहे वेलकम, तर आम्ही लोक तर सगळे सिरियसली करतो. त्यामुळे ती कॉमेडी खुलून बाहेर येते. मजनू भाई, जब भी मैं बड़ा छुपाता हूं, मैं गन नहीं उठाता है. कंट्रोल कंट्रोल उदय कंट्रोल. जनतेबद्दल ज्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील विचारा. सर, तुमची बिगिनिंग कशी झाली होती ऍक्टिंग मध्ये? माझी सुरुवात तुम्ही तारुण्याचं बोलताय, बालपणीचं बोलताय, की म्हातारपणीचं बोलताय, की केव्हाचं बोलताय? लहानपणाची. तुम्ही काय एवढे म्हातारे नाहीये. बघा, ही मोठी कॉम्प्लिमेंट असेल की म्हातारपण तर अजून आले नाहीये. सर, तुम्ही तर खूप क्यूट आहात सर. नाही, मी थँक्यू सो मच. मी माझी पहिली फिल्म जी केली होती तर रजत साहेब बोलले होते की ती फिल्म होती तू पायाल मैं गीत. मी घरून पळून जाऊन मी काम केलं होतं या फिल्ममध्ये. शशी कपूर ज्युनियरचं ती फिल्म रिलीज नाही झाली, परंतु तुम्ही तर ती बघायला गेलात तर माझी पहिली वेळ मी कॅमेरा फेस केला 1977 मध्ये. माझी फिल्म रिलीज झाली 1979 मध्ये. त्याचं नाव होतं हमारे तुम्हारे. मग हमारे तुम्हारे, एक बार कहो, असे छोटे छोटे रोल केले. सर सर सर, ट्रिमेंडस जॉब सर. थँक्यू सो मच. परंतु मध्यंतरी मी ऐकलं होतं की तुम्ही कन्नडमध्ये सुद्धा चित्रपट केले. अरे काय करू यार, इथे कुणी मुंबईमध्ये कामच देत नव्हतं. तर ऍक्टिंग जसं की हॅज अ नो लँग्वेज, यू अंडरस्टँड. तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये काम करू शकता. जसं मी जेव्हा तेलुगू केली, मी तेलुगू फिल्म केली, मी कन्नडा फिल्म केली आणि एक मल्याळम फिल्ममध्ये मी गेस्ट अपिअरन्स केला. म्हणून तर मी इंग्लिश फिल्म करू शकलो, नाहीतर घाबरून गेलो असतो. काही इंग्लिश फिल्ममध्ये पण काम केलंय. कारण की मला असं वाटतं की ऍक्टर असतो, तो भाषा कोणत्याही भाषेमध्ये काम करू शकतो. मुबारका तुम्ही फिल्म आहे, यात तुम्ही सरदारजी बनले होतात. हो, पहिल्यांदा. हे कोणत्या भाषेमध्ये काम केलं तुम्ही? नाही. यू सी, हे जे आहे आपलं रजत साहेब, हे कारण खूप
मोठ्या मोठ्या ऍक्टरनी सरदारचं कॅरेक्टर केलंय, चांगल्या प्रकारे केलं आहे. धरमजीनी जीवन मृत्यूमध्ये केलं, सनी देओलने गदरमध्ये केलं, नंतर सिंग इज किंग मध्ये अक्षय कुमार साहेबांनी केलं, अजय देवगणने सन ऑफ सरदार मध्ये केलं. तर हा रोल जेव्हा मला ऑफर झाला तेव्हा मी खूप बेचैन होतो, कसं करू, काय करू. हे सगळ्या फिल्मी यशस्वी झाल्या आहेत. तर मला माहिती पडलं की ही फिल्म, ही जे कॅरेक्टर आहे माझं ब्रिटिश एशियन आहे. याचा जन्म पंजाबमध्ये झालाय, परंतु राहतो लंडनमध्ये 30, 35, 40 वर्षापासून. तर कुठे ना कुठे ही इज अ फर्स्ट टाइम आय एम प्लेइंग अ ब्रिटिश एशियन रोल. आणि मला वाटतंय की हिंदुस्थानी पडद्यावर जेवढं मला माहिती आहे आजपर्यंत ब्रिटिश एशियन सरदार कोणी प्ले नाही केलाय. स्पेशली एक लीडिंग मॅन. तर दिस वॉज दॅट वॉज त्याने मला एक्साइटमेंट झाली. आणि अनीस साहेबांनी खूप एक चांगली फिल्म बनवली जी पूर्ण परिवार बघू शकतो. म्हातारे सुद्धा बघू शकतात, मिडल एज सुद्धा बघू शकतो, युथ सुद्धा बघू शकतो, सगळे तुम्ही बघू शकता. कुठला डबल मिनिंग द्यावं लागणार. इट इज व्हेरी नीट अँड क्लीन फॅमिली फिल्म, ज्या प्रकारे तुमचा शो आहे. आणि राजेश साहेब, तुम्ही ते उभे आहात म्हणून मी नाही बोलत, मी खरंच मनापासून बोलतोय. चॅनल तुम्ही स्वॅप करत असता, बदलत राहता, इथून तिथे जात राहता. मग ते सायंटिस्ट असो, मग ती किचनमध्ये असो, कुठेही असू दे, फॅक्टरीमध्ये असू दे, कुठेही असू दे. जसं काही सगळं इथे चालत असतं, जसं येतं आपकी अदालत, रजत शर्मा ठप सगळं चेंज करून तिथे येऊन जातो. बिकॉज एव्हरीबडी कॅन वॉच. तुम्ही बोलत आहात म्हणून ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचं इतकं मोठं करिअर आहे, एवढं काम केलं आहे, स्वतःला एस्टॅब्लिश केलं आहे, लोकांनी इतकं प्रेम दिलंय. पण माझे आरोप अजूनही बाकी आहेत. काय बोलताय काय तुम्ही? अजूनही बाकी आहे. अजून एक ब्रेक, आणि ब्रेकच्या नंतर अनिल कपूरवर आरोप आणि प्रश्नांचा अजून एक भाग. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार अनिल कपूर. 40 वर्षांपासून यांनी जनतेचे मनोरंजन केले, 100 पेक्षा जास्त फिल्म्स केल्या. आपकी अदालतमध्ये अनिल कपूरवर पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अनिल कपूर यांच्यावर आरोप आहे की हे रोलसाठी काही पण करतात. अनिलजी, खूप चक्कर तुम्ही स्टुडिओजचे लावायचात, पण फक्त रोलसाठी. मी ऐकलं की जीपी सिप्पी साहेब कोणती फिल्म बनवत होते, तर त्यासाठी तुम्ही पूर्ण छातीचे केस शेव केले होते. खूप किस्से आहेत माझे. राजसाहेब फिल्म बनवत होते, राज कपूर साहेब, द ग्रेट राज कपूर, परमवीर चक्र बनवत होते. तर माहिती झालं की त्यांनी 3 रोल आहेत. तर मी बोललो, यार मला असं वाटतंय 3 मुलं आहेत असं तर नाही होणार, 2 मुलांना घेतील, एक माझा चान्स असेल. तर ते आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी फिल्म बनवत होते. तर मी पोहोचलो खडकवासल्याला आणि मी आपले केस वगैरे कापले. तिथून जे आर्मीचा जो बार्बल होता त्याच्याकडूनच केस कापले, फोटो वगैरे काढले आणि पोहोचलो आरकेमध्ये. मी त्या दिवसाचं सांगतोय जेव्हा मला आरकेमध्ये आत जाऊ नव्हते देत. तर खूप मोठ्या प्रयत्नाने मी आतमध्ये गेलो कॉटेजच्या बाहेर आणि मी त्यांना फोटो दाखवले. त्यांनी फोटो बघितले आणि त्यांनी मला, ती फिल्म बनली नाही. काही अशा फिल्म खूप साऱ्या केल्यात ज्या बनल्या नाहीत, पण ते मला म्हणाले की फिल्ममध्ये मी तुला घेईन. ते त्यांचं बोलणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. तर मी रजत साहेब नेहमी कामाची मी कधी वाट नाही पाहिली. मी कामाच्या मागे जातो की यार काम येईल तर मी काम करीन. मी काम शोधत राहतो. ते एक चांगल्या रोलसाठी, एक चांगल्या डिरेक्टर सोबत काम करण्यासाठी, एक चांगल्या रायटर सोबत, एक चांगल्या को स्टार सोबत काम करण्यासाठी मी काही करू शकतो. प्रत्येक फिल्ममध्ये आम्ही तुम्हाला याच अंदाजात पाहिलं, तुमची हेअरस्टाईल, तुमची मिशी. पण यश चोपडा साहेबांच्या सोबत काम करण्यासाठी मिशी उडवली होती. लम्हेमध्ये लम्हेमध्ये, हो, लम्हेमध्ये मी मिशी उडवली होती. आणि मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा, मी जेव्हा माझ्या खोलीत गेलो तेव्हा तर माझी बायको तर खूप जोडे पडलेत मला. तेव्हा सगळे माझे फॅन्स होते, ते खूप डिसअपॉइंटमेंट झाले. कारण मिशा जे माझ्या ट्रेडमार्क बनल्या होत्या, तर ते बोलले, यार तू हे का केलंस? अशा मिशा तू चांगला नाही वाटत मिशांविना. तर मी मनात असा विचार करत होतो की यार जर मला आपलं एक मोठं करिअर बनवायचंय, तर मला अशा प्रकारच्या फिल्म केल्या पाहिजेत, ज्या आठवणीत राहतील. आणि आज लोक आजही लम्हेला आठवण करतात. लम्हेसारखी फिल्म आहेत, ज्यात मी मिशा काढल्यात. विरासत आहे, 1940 अ लव्ह स्टोरी आहे, परिंदा आहे. या सगळ्या फिल्म आहेत ज्या
लोक बघतात, काही गोष्टी अशा केल्या होत्या त्यावेळी लोकांनी ॲक्सेप्ट नाही केलं. परिंदाच्या बद्दल बोलायचे, 42च्या बद्दल बोलायचे, की ती नाही चालली, हे ते. लम्हेला फ्लॉप बोलले. पण कुठे ना कुठे मला आतून माहीत होतं, की या सगळ्या गोष्टी करणं आहे. कधी मोठा होऊन जायचो, कधी मिशा तुम्हाला आठवत असेल विरासतसाठी मी इथेच याच पिंजऱ्यामध्ये बसलो होतो. मिशा लांब करून आलो होतो. तर तुम्ही मला विचारलं सुद्धा होतं, "अरे काय लांब-लांब केस, मोठ्या-मोठ्या मिशा, काम नाही का तुझ्याजवळ?" यू अंडरस्टँड दॅट? आणि आजकाल ती फॅशन झाली आहे. आजकाल मीडिया इंटरेस्टेड झाली आहे. यू अंडरस्टँड? सो थिंग्स चेंज. तर या सगळ्या गोष्टी मी यासाठी केल्या, की मी सारं आयुष्यभर काम करू शकेन. रोज करू शकेन. यश चोपडासारख्या डिरेक्टरसोबत. त्यांचे जे विचार आहेत नेहमी पुढे आहेत. त्यांची जी स्क्रिप्ट होती, जेव्हा त्याने स्क्रिप्ट ते जे पॅशन होतं त्या फिल्म ते मला असं वाटतं लोक आज पण बोलतात, की यश चोपडाची कुठली बेस्ट फिल्म आहे, तर ती लम्हे आहे. तर त्याच्यासाठी मिशा काय मी काहीही मुंडवायला तयार आहे. सुभाष घई यांच्यासोबत फिल्म करण्यासाठी खूप पापड लाटावे लागले तुम्हाला? मी सुभाषजींच्या सोबत खूप पापड लाटले त्यांच्या फिल्ममध्ये काम करण्यासाठी. ते क्रोधी बनवत होते. ते क्रोधी फिल्म बनवत होते, तर मी जाऊन त्यांच्या सेटवर उभा राहायचो, लॉबीमध्ये उभा राहायचो, हॉटेलच्या रूमच्या बाहेर उभं राहायचो. म्हणजे ते एक वेळ मला पाहतील तरी. मग ते लक्ष्मीकार पॅलेलांच्या इथे जायचे म्युझिकसाठी. तर त्यांचा एक उजवा हात होता चंद्रकांत, त्याच्याजवळ जाऊन बसायचो, बोलायचो, "भेट करून दे यार, मला फिल्ममध्ये घ्या" म्हणून. त्यांनी मला घेतलं नाही. त्यांनी सचिनला घेतलं. सचिन साहेब एक चांगले ॲक्टर आहेत, पण मला घेतलं नाही कारण सचिन त्यावेळी त्यांना वाटलं, की हा जास्त सुटेड असेल त्या रोलसाठी. तर त्यांनी घेतलं. पण मी हार मानणाऱ्यातला नाहीये. मी पुन्हा पापड वाटत राहिलो, पापड वाटत राहिलो, पापड वाटत राहिलो. मग मी त्यांची पहिली फिल्म केली, मेरी जंग. आणि मेरी जंगच्यामुळे माझं सुनीताशी लग्न झालं. आता या जंगचा सुनीताशी काय संबंध? अहो, सुभाष घई साहेब मग तेव्हा म्हणजे एवढे मोठे डायरेक्टर आहेत, इतके मोठे फनकार आहेत, ज्या त्यांनी फिल्म बनवल्या आहेत. त्यावेळी त्यांची फिल्म फक्त साइन करणं एवढंच पुरेसं होतं. अरे यार, हे अनिल कपूरने जॅकी श्रॉफच्या सोबत हिरो सुपर डुपर हिट झाली आहे. पण त्यांनी घेतलं अनिल कपूरला. जावेद साहेबांनी मला रेकमेंड केलं होतं त्यावेळी फिल्मसाठी खूप इंटेन्सली. त्यांनी माझी मशाल पाहिली होती आणि मशालमुळे त्यांनी मला घेतलं. तर मग मी सुनीताबद्दल बोलायचो. बिचारी बिकॉज आय वॉज अ फ्रेंड, शी वॉज माय गर्लफ्रेंड आणि खूप वेळ निघून जात होता. ऑब्व्हियसली हर पॅरेंट्स तिच्या आई-वडिलांना वाटत होतं, की मी लग्न करावं. तर मी म्हणालो, की "अरे माझ्याकडे पैसे नसतील, घर नसेल, तर मी कसं लग्न करू शकतो? हाऊ विल आय लूक आफ्टर यू?" तर ज्या दिवशी मी साइन केली मेरी जंग, आता मला कुणी नाही थांबवू शकत. आता माझ्याकडे गाडी पण असेल, बंगला पण असेल, सगळं काही असेल. मी म्हटलं डन. सुनीता, उद्या सकाळी लग्न आहे. खरंच रजत साहेब? मी बोललो, "एक तर उद्या सकाळी, नाहीतर मग कधीच नाही." तर बिचारीने पटापट 15-20 मिनिटात, अर्ध्या 3 तासात मेहंदीवाली हे सगळं पूर्ण अरेंज केलं आणि मी काही 12 किंवा 13 लोकांमध्ये मी लग्न केलं. आणि कधी-कधी लोक खूप धूम-धडाक्यामध्ये लग्न करतात. पैसे करोडो रुपयाने खर्च करतात. हजारो करोडो रुपये खर्च करतात ते लोकं आणि 2 वर्षात त्यांचं लग्न तुटतं. समजून गेलात तुम्ही लोकं. तर मनाला मनं मिळून गेले आणि लग्न जे आहे ते मॅरेज आर मेड इन हेवन आणि मेरी जंगच्यामुळे त्यांच्याशी लग्न झालं. तर सुभाष घाईंसोबत मेरी जंग नंतर तुम्ही 5 फिल्म अजून केली. कर्म, नंतर मी राम लखन केली, मग मी ताल केली, मग मी युवराज केली, मग मी ब्लॅक अँड व्हाईट केली. खूप काम केलं मग त्यांच्यासोबत. राम लखनच्या माय नेम इज लखनचा तो डान्स तर तो एक बनून अरे गेला. यार. हे झकास आणि रामलखन गाणं माझं पाठलाग कधी सोडणार आहे? नाही पण हे कधी नाही. नाहीये, तुम्हा लोकांचं प्रेम आहे, मोहब्बत आहे. अरे पिंजऱ्यात मला नाही वाटत कोणी डान्स केला असेल आतापर्यंत. ऍक्च्युली आय केम हिअर बिकॉज आय एम अ डाय हार्ट फॅन सिन्स माय यंग एज. मला हे विचारायचं आहे की तुम्ही जे स्ट्रगलचे दिवस बघितले होते, तर आजकालचं जे यूथ आहे त्यांना असं वाटतं की मीडियामध्ये लगेच एंट्री केल्याने एकदम सक्सेस मिळतो त्यांना. तर माझे काही स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही सांगा की सक्सेससाठी काय करावं लागतं? देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच दिलं. देअर इज नो शॉर्टकट. नाही, मी तर म्हणतच असते, पण तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सवरून सांगा नाही, जेव्हा मला असं तुम्ही वाटतं की मेहनत सी प्रॉब्लेम काय होतो इथे कधी-कधी लोक म्हणतात होऊन जाईल.
माझं नशीब चांगलं असेल तर मला मिळेल. नशीब खूप जरुरी आहे, डेस्टिनी पण असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की त्यासाठी वेट नाही करायला पाहिजे. दॅट नशीब, लक शुड बी अ बोनस. बट आय थिंक देअर इज नो शॉर्टकट. देअर इज ओनली हार्ड वर्क, हार्ड वर्क, हार्ड वर्क अँड प्रिपरेशन. अनिल, तुम्ही लोकांना सांगून द्या, नाहीतर मी सांगून देतो. एक काळ असा पण होता जेव्हा पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी, लग्नामध्ये जाण्यासाठी भाड्याचे सूट घालून जात होतात. सर, आज तर तुम्ही मला खूप एक्सपोज करताय. हे तुमचे मित्र गुलशन ग्रोवरने या सांगितलं गुलशन होतं की ग्रोवरला तर मी तुम्ही बॉम्बे जाऊन पकडतो त्याला. हो, हे काय आपलं ऑब्व्हियसली यु नो कपडे पाहिजे असतात, चांगले कपडे पाहिजे असतात. त्या दिवसामध्ये ते आजकाल जे स्टायलिस्ट असतात ते नसायचे. आम्हा लोकांची स्टाईल आजकाल स्टायलिश लोक ठरवतात. खूप साऱ्या गोष्टी बदलल्यात. जसं की तुम्ही म्हणालात की सोशल मीडिया येऊन गेला. Instagram, Facebook, Twitter या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. त्यामुळे तर आम्ही फोटो टाइम वेस्ट खूप होतो या गोष्टींमध्ये. मी सांगतो इतका टाइम वेस्ट करू नका. मेहनत करा, काम करा. तर कपडे पाहिजे असायचे. तर माझा एक कचिन्स नावाचा एक होता एक. आजही आहे, मित्र आहे. तर त्याच्याजवळ मी गेलो. तर तो बोलला मला, "यार मला काही कपडे दे." तर त्याने मला बघितलं आणि तो मला फक्त तुला संजय दत्तचे कपडे फिट येतील. तर संजय दत्तचे काही सूट्स बनत होते. रॉकीच्यासाठी आणि आपल्या पर्सनल. तर मी ट्राय केले आणि मला फिट झाले. त्यावेळी संजय दत्त, माझी बॉडी आणि संजय दत्तची बॉडी आता तर खूप बॉडी बेटर आहे त्याची. खूप चांगली बॉडी आहे त्यांची, खूप चांगली बॉडी बनवली त्यांनी. माझी बॉडी त्यांच्यासारखी बनली नाही, पण त्यावेळी त्यांनी थोडे अल्टर करून मला फिट करून टाकले. आणि मग तर हे आहे. हे तर बिलकुल भाड्याचे कपडे नव्हते. एका मित्राने मला ते दिले होते. भाडं नव्हतं दिलं, फ्री घेतलं होतं. पण मग मी संजय दत्तचे कपडे घालून फिरत होतो. So Slumdog was your hit film. So you were first time for the Oscars that time. So sir, have you ever expected that you've been there? What was your experience for the Oscars? तुम्ही स्लमडॉगचं नाव ऐकताच इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायला लागला. तर तुम्ही मला हे विचारू इच्छिता की स्लमडॉग मी जेव्हा ऑस्कर स्टेजवर जेव्हा गेलो तर तुमची काय फिलिंग होती? बघा, मला वाटतं की पूर्ण जगातले जे जसे की जे कोणी पण कलाकार आहेत, कोणी फनकार असो, स्पेशली ॲक्टर असो, डिरेक्टर असो, फिल्म इंडस्ट्री कोणत्याही जगातला, कोणत्याही कोपऱ्यातला, त्याची फक्त एकच इच्छा असते की तो ऑस्कर स्टेजवर जावा. करेक्ट ना करेक्ट? तर आय थिंक दॅट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट मुमेंट्स ऑफ एनी ॲक्टर्स लाईफ, एनीबडीज लाईफ, टू बी पार्ट ऑफ अ फिल्म. मी एक छोटासा हिस्सा होतो त्या फिल्मचा, परंतु मला ती संधी मिळाली ऑस्कर स्टेजवर जावो आणि तिथे उभं राहू. दॅट वॉज द ग्रेटेस्ट फिलिंग. ती मरण्याच्या क्षणापर्यंत ती फिलिंग माझ्या हृदयात राहील. आणि पुकारसाठी तुम्हाला जो नॅशनल अवॉर्ड मिळाला त्याच्या पण आठवणी असतील. नॅशनल अवॉर्ड, दॅट्स द माझ्या खूपच जवळची फिल्म आहे. मॅटर ऑफ फॅक्ट, आय फील वन ऑफ द मोस्ट अंडररेटेड फिल्म, पुकार. आणि त्यावेळी ती जास्त यशस्वी नाही झाली जेवढी व्हायला पाहिजे होती. कारण त्यावेळी ती ऋतिक रोशनची कहो ना प्यार है रिलीज झाली होती. तर ती फिल्म खूप मोठी हिट झाली होती आणि आमची फिल्म थोडीशी इतकी चांगली नाही चालली. पण जेव्हा मला नॅशनल अवॉर्ड मिळालं, सो आय फेल्ट रिडीम्ड. मला वाटलं की नाही यार, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. आणि इतक्या वर्षांनंतर जेव्हा तुमच्या मुलीला नॅशनल अवॉर्ड मिळालं, सर, त्यापेक्षा चांगलं काय असू शकतं? माझ्या विचाराने तो मोमेंट माझ्यासाठी ऑस्करपेक्षा महत्वाचा होता. खरं सांगतोय मी तुम्हाला. जेव्हा मी सोनमला चालताना बघितलं, ती गेली, स्टेजवर गेली आणि मग आपल्या हिंदुस्थानचे प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी साहेब, ज्यांची मी खूप इज्जत करतो, त्यांनी जेव्हा तिला सर्टिफिकेट दिलं तर आनंद झाला. खुश झालो मी. मला वाटतं इमोशनल मोमेंट असा आहे जेव्हा आपण एक ब्रेक घ्यायला पाहिजे. आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अनिल कपूरवर आरोप आणि प्रश्नांचा अजून एक भाग. एक वेळ येईल जेव्हा मी जडीबुटी लोकांना विकेन, जगात विकेन आणि एक खूपच श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती बनून जाईल ती जडीबुटी विकून. असं वाटत आहे की तुम्ही बाबा रामदेव बनाल. अरे, जर बाबा रामदेव बनलो तर जबरदस्त होईल. 20,000 कोटीची कंपनी माझी होईल.
वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत अनिल कपूर यांना. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अनिल कपूर यांच्यावर आरोप आहे की हे कोणाचंही ऐकत नाहीत. ते गाणं आहे ना, मैं चाहे ये करू मैं चाहे वो करू मेरी मर्जी. तुम्ही स्वतःच सांगता की तुम्हाला इतकी मनाई केली होती की लग्न नको करू, पण करून घेतलं. तुम्हाला सर्व मित्रांनीच मनाई केली होती की गांधीजींवर फिल्म बनवू नको, फ्लॉप होऊन जाईल, बनवून टाकली. कशासाठी एवढा हट्ट? नाही, मला नाही वाटत की बघा, सगळ्यांनी म्हटलं की लग्न नको करूस, मी केलं. तो आजपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे. 43 इयर्स झाले. ते बरोबर केलं की चुकीचं केलं? बरोबर केलं ना. गांधी माय फादरच्या वेळी सगळे म्हणाले होते आता की बरोबर केलं चुकीचं केलं हे तर सुनीताजीच सांगू शकतात. यासाठीच तर मी आपल्या घरामध्ये घबराय घुमतो. दुसरं हे की गांधी माय फादर लोकांनी सांगितलं होतं की नाही करायची. सगळ्यांनी म्हटलं की, पण मला त्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला. सो पुकारसाठी सुद्धा मिळाला नॅशनल अवॉर्ड आणि गांधी माय फादरसाठी सुद्धा. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? आणि आजही लोक म्हणतात की दॅट इज वन ऑफ द बेस्ट फिल्म मेड फ्रॉम दिस कंट्री. गांधी हे माय पण फादर. खरं आहे का की तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की गाणं नको गाऊस, पण तुम्ही ही ती कोणती फिल्म होती, चमेली की हां. शादी. अरे ते बरोबर बोलले होते ते. म्हणून आजपर्यंत मी गाणं नाही गायलंय. आणि मी ऐकलं की एक अल्बम काढला होता तुम्ही ते पण चुकीचं केलं. गाण्याचा. ते सुद्धा चुकीचं केलं सलमा होतं. आगाच्या सोबत. खूपच बेसुरा होतं ते. तर मी आता जाणार आहे बॉम्बेमध्ये. थोडासा आय विल थोडासा मी रियाज करेन. तर अपेक्षा आहे नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईन, मी एक खूप मोठा सिंगर बनून येईन. आणि हे पण खरं आहे का की खूप वेळा अशा संधी आल्या, यश चोपडांनी चांदनीमध्ये जो रोल होता तो नंतर ऋषी कपूरला मिळाला, तो ऑफर केला होता. असे खूप सारे रोल आहेत, जसे की कधी-कधी असं वाटतं की जसे बाजीगर मधला रोल आहे, जो शाहरुखने केला, तो मला अब्बास मस्तान साहेबांनी ऑफर केला होता आणि चांदनीचा रोल सुद्धा. मला कधी-कधी असं वाटतं की, आणि हे मी आपल्या डॅडीपासून शिकलोय, जेव्हा की युसूफ साहेब आहेत, राज साहेब आहेत, जे मोठे जे त्या काळात जे ॲक्टर असायचे, तर त्यांनी असं वाटायचं की हा रोल तुमच्यासाठी सूट नाही करत आहे, तर तुम्ही नाही केला पाहिजे. हे डायरेक्टर, प्रोड्युसर का माहीत तुम्हाला का घेतात? मला असं वाटलं की हा रोल आय एम नॉट द 100% राइट चॉईस फॉर चांदनीज रोल. आणि ऋषी कपूर साहेबांनी खूप जबरदस्त केलं. आणि जेव्हा अब्बास मस्तान साहेब पण माझ्याजवळ आले, तर मी म्हटलं की अरे हा रोल तुम्हाला न्यू कमरला घ्यायला पाहिजे. न्यू कमर ज्याची काहीच इमेज नसेल. आणि त्यांनी बरोबर केलं. त्यांनी शाहरुखला घेतलं. शाहरुखला कोणीच ओळखत नव्हतं त्या दिवसांमध्ये आणि शाहरुखने फिल्म केली आणि लोकांनी खूप पसंत केलं आणि आज शाहरुख खान आहे. त्याचा अर्थ हा नाही की किती साऱ्या फिल्मी ज्या मी केल्या आहेत, ज्या दुसऱ्या कलाकारांनी नाही केल्यात, जसं की स्लमडॉग मिलेनियर आहे. आज खूप ॲक्टर जवळ ती फिल्म करू इच्छित होते. अशा खूप साऱ्या फिल्म्स मी केल्यात. परंपरा एक फिल्म होती. हां, ती फिल्म बरं झालं तर ती मी चांगलं झालं नाही केली. नाही, आय थिंक दॅट इज वन ऑफ यश चोपडाजीज फिल्म वीकेस्ट फिल्म्स. मला त्याची स्क्रिप्टच पसंत नाही. बी हॉनेस्ट विथ यू. मला त्याची स्क्रिप्ट नाही आवडली. मला माझा रोल नाही आवडला. मला वाटलं की मी नाही करणार. आय हॅड टू बी हॉनेस्ट विथ हिम. आय सेड नाही यार. मग त्यांनी, तर मला असं वाटतं की आज माझं कुठे ना कुठे आज माझं त्यांच्यासोबत नातं आहे, कारण आय वॉज व्हेरी हॉनेस्ट. आय वॉज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड की यार नाही यार, हे चुकीचं आहे. मला नाही करायचंय. नाही करायचंय. तर ही- समटाईम जेव्हा कधी स्ट्रेट फॉरवर्ड होणं मस्ट आहे. तर यशजी कधी-कधी कसे तुम्ही रिॲक्ट emotional- करायचे जेव्हा तुम्ही त्यांना ते नाही खूपच म्हणायचं? अपसेट झाले, खूप अपसेट झाले. ते त्यांनी मला खूपच वर्षापर्यंत आय थिंक लोकांनी मला म्हटलं, त्यांनी मला काही नाही म्हटलं, पण लोकांनी म्हटलं की ते हर्ट झालेत. पण काय करावं? त्यानंतर कदाचित आय होप वी बिकम व्हेरी क्लोज लेटर ऑन. कुठे ना कुठे टाईमपास अँड यू कम नो की कुणाची कुणाला हर्ट करण्याचा, यू आर नॉट ट्राईंग टू हर्ट एनीबडी. यू जस्ट बिंग व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, हॉनेस्ट अँड यू प्रोटेक्टिंग युअर ओन करियर विच यू फील इज राईट. दॅट्स व्हॉट आय डिड. हे पण खरं आहे का की तुम्ही एकदा ऍक्टिंग मधून ब्रेक घेण्याचा विचार केला होता की काही वर्ष काम नाही करायचं? हो, मी घेण्याचा प्रयत्न केला होता. कारण जसे की मी बोललो, आय लुक अप टू दिलीप कुमार साहेब, अमिताभ बच्चन साहेब आणि नसरुद्दीन शाह, कमल हसन साहेब, हे सगळे फनकार आहेत मोठे-मोठे. तर त्यांनी ब्रेक घेतला होता 5 वर्षाचा अमितजींनी, खुदा गावाच्या नंतर. तर ते न्यूयॉर्कमध्ये गेले होते. त्यांनी खूप
यू नो ही लिव्ह लाईक अ नॉर्मल लाईफ लाईक अँड मला खूप वाटलं हे करेक्ट आहे यार, अमितजीनी केलं बरोबर असेल. तर मी गेलो त्यांच्याजवळ, अरमानचं शूटिंग करत होतो आम्ही. तर मी म्हटलं, "यार मी पण 25 वर्षापासून काम करतोय अमितजी. मला पण असं वाटतंय की मन करते की थोडासा ब्रेक घेतो." ते बोलले की "कधी आयुष्यात हे करू नकोस, दॅट इज तीच चुकी कधी करू नको. ब्रेक नको घेऊ." यू नो, इमिजिएटली मी उद्या गेलो आणि नेक्स्ट दिवशी 2 फिल्म साइन केल्या. तर माझं जे करिअर आहे 40 वर्ष नाही झाले, 38 वर्षांपासून आजपर्यंत मी कोणताच ब्रेक नाही घेतला. ब्रेकच नाही घेतला. पण कदाचित यासाठीच लोकांनी तुम्हाला एवढं प्रेम दिलं, नेहमी त्यांनी तुम्हाला पाहिलं. हो, बोला. सर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस आलेत? बिकॉज तुम्ही 38 इयर्स पासून ह्या इंडस्ट्रीमध्ये आहात, तर ऑब्व्हियसली भरपूर चेंज झालंय टाइम जो आहे. तर तुम्ही जसं की आता ह्याने आरोप लावला की तुम्ही स्टबर्न आहात, तर काय लाईफस्टाईल पण स्टबर्न होती की चेंजेस आले टायमानुसार? आजचे जे यंगस्टर दे आर व्हेरी व्हेरी शार्प. दे आर व्हेरी व्हेरी शार्प. सो दे विल नॉट ॲक्सेप्ट यू इफ आर डुईंग समथिंग विच दे फील यार हा का करत आहे. आणि मी नेहमी हा प्रयत्न करतो याच्या आधी की लोक बोलतील तू हे नको करू, मी स्वतःच नाही करत. परंतु हे पण खरं आहे का की तुम्ही तुमची हेअरस्टाईल, आपली मिशी, आपली पर्सनॅलिटी यांना कधीच फिल्मसाठी चेंज नाही केलं? काय बोलताय सर, जेवढं मी चेंज केलं कुणीच नाही केलं. मी खूप फिल्म्समध्ये, मी किती फिल्ममध्ये तरी माझ्या आठवणीत मी करिअरच सुरू केलं वो 7 दिन पासून. मी मला तर केस वाटतं कट- जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा पण असेच दिसतं. आव यु नो सकाळी मग सांगतो. सर या सगळ्या गोष्टींसाठी जसे पण आहोत, जसे आहेत, तुम्ही आहात, मी आहे. तुम्हालाही माहित आहे, मनाने विचारा. जर तुम्हाला मनाने, तुमचे मन, तुमची बुद्धी, तुमचे हृदय, सोल, स्पिरिच्युअलिटी, इंटेलेक्च्युअलिटी जर तुम्हाला सुरात ठेवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावी लागेल. बिना मेहनतीचं काही नाही होणार. ज्या प्रकारे दिसतोय मी आज, ज्या प्रकारे काम करतोय, प्रयत्न करतोय काम करण्याचा, आज तुम्ही मला ही संधी दिली, इतका मोठा मंच की मी तुम्हा सगळ्यांशी बोलू शकतो, बघू शकतो. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मी मेहनत केली म्हणून इथे आहे, नाहीतर तुम्ही सगळ्यांना थोडी बोलवता. खरी गोष्ट आहे की नाही? बिलकुल. काही ना काही त्याला मेहनत तर करावी लागेल ना लाईफमध्ये. ज्यांना लोक पसंत करतात, ज्यांना लोक मान सन्मान देतात, अशा लोकांना डॉकेटमध्ये तर बसवत त्यासाठी मला असतो. मेहनत करावी लागेल ना. तर मी मेहनत केली, त्यामुळे मी इथे येऊ शकेन, तुमच्या शोवर येऊ शकेन. आणि मला वाटतं की जे लोक म्हणतात की एजलेस आहेत, अनिल कपूरचं एज दिसत नाही, अनिल कपूर यंग हा दिसतात. प्रश्न मी बऱ्याच वेळापासून विचारणार होती. काय कारण आहे की आजही तुम्ही 30 वर्षाचे वाटताय? सर तुम्ही आम्हाला सांगूनच जा. मी तुम्हाला इथूनच माझ्या मिठीत घेतो. पण तुम्ही रहस्य नाही सांगितलं त्यांना. हे रहस्य जर मी सांगितलं तर जे माझे दुसरे कलाकार आहेत, ऍक्टर्स आहेत, हे सिक्रेट आहे. हे सिक्रेट मी माझ्याजवळ ठेवीन. ही जडीबुटी आहे माझ्याजवळ. ती जडीबुटी मी एक वेळ येईल जेव्हा मी ती जडीबुटी लोकांना विकेन, जगात विकेन आणि एक खूपच श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती बनून जाईल ती जडीबुटी विकून. असं वाटत आहे की तुम्ही बाबा रामदेव म्हणून जाल. अरे जर बाबा रामदेव बनलो तर जबरदस्त होईल. 20,000 कोटीची कंपनी माझी होईल. आता अनिलजी, खूप साऱ्या लोकांची फरमाईश आहे की आधीवाला डान्स झाला, आता दुसरावाला डान्स होऊन जाऊ दे. बघा या फिल्ममध्ये आपले अर्जुन कपूर साहेब जे माझे भाचे आहेत, मला काम करण्याची संधी मिळाली आणि खूप मजा आली. तर सगळे गाणे त्यांनीच गायले आहेत. एकाच गाण्यात मी पण थोडाफार डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. तर कोणतं गाणं वाजवणार आहात मला सांगा, मी कुठल्याही गाण्यावर डान्स करू शकतो. ठीक आहे.
वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला, आरोप लावले, स्पष्टीकरण मागितलं सुपरस्टार अनिल कपूर यांच्याकडून. त्यांच्या मोठ्या फिल्मी करिअर बद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या मित्रांबद्दल, त्यांचे जे किस्से आहेत त्यांच्याबद्दल. आता वेळ झाली आहे आपकी अदालत मध्ये आजचे जज डॉक्टर पुष्पेश पंत यांच्या निकालाचा. या अदालतच्या अनुभवांमध्ये आजचा खटला थोडा वेगळा आहे. समाजाची मान्यता आहे की जर जजची उत्सुकता एखाद्या खटल्यात किंवा आरोपीमध्ये असेल तर त्याला स्वतःला सुनावणी आणि व्यक्तिगत आवडीपासून दूर राहिलं पाहिजे. प्रामाणिकतेची मागणी ही आहे की या खुर्चीपर्यंत पोहोचण्याच्या आधी ही अदालत खूप वर्ष त्या अभिनेत्याचा जबरदस्त फॅन राहिलेली आहे जो आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. म्हणूनच खूप वेळा विचार करावा लागला की या खटल्यामध्ये जज रूपाने मी यावं की नको. परंतु ही प्रथा आहे, कुठल्याही कायद्याचा निर्बंध नाही. ज्या देशात माननीय जज ज्यांची क्रिकेटच्या खेळात आवड असते अर्ध्या रात्री आपल्या घरामध्ये क्रिकेटच्या खेळाची सुनवाई करू शकतात, तर मग आज त्या माणसाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बघायचा, त्यांची साक्ष ऐकण्याचा मोह मी सोडू नाही शकलो. मला वाटतं की यावेळी ज्या काही साक्षी पुरावे दिले गेले आहेत त्यांना बघून मिस्टर इंडियाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं त्यांच्यासोबत सरळ अन्याय आहे. ज्यांनी त्यांना आयुष्यामध्ये आणि पडद्यावर जो पण रोल करताना पाहिलं आहे, त्याने अनुभव केला आहे, ज्याने पाहिलं आहे की एक असं उमलतं गुलाब आहे जे स्वतः नेहमी ताजतवानं राहतं, आपला सुगंध दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये पसरवतं, त्यांच्या आयुष्याला आनंददायी बनवतात. ते चिरतरुण आहेत आणि चिरतरुण राहतील. तर आम्हाला वाटतं की हा प्रामाणिक माणूस सन्मानपूर्वक मुक्त व्हावा आणि येणाऱ्या वर्षांमध्ये त्यांनी आम्हाला आनंदी ठेवावं. आपकी अदालतचा जो मोठा इतिहास आहे त्यामध्ये पहिल्यांदाच कोणी जज भेटले जे आरोपीचेच फॅन झाले. या आशेसोबत, या विश्वासासोबत की अनिल कपूर याच प्रकारे लोकांना एंटरटेन करत राहतील, त्यांच्या हृदयावर राज्य करत राहतील. आजचा खटला इथेच समाप्त करूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.